सो यो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्ही ठरवलं की क्रिकेट खेळायला, कारण आम्हाला दिवाळी सुट्टी भेटली. नंतर लक्षात आलं क्रिकेट खेळायला ग्राउंड पाहिजे, म्हणून आम्ही ठरवलं कबड्डी खेळायचं. आणि कबड्डी खेळायचं तर सगळे पोरं एकदम टायमात ग्राउंडवर आलेले आहेत. आणि कबड्डी खेळायसाठी वॉर्मअप तर पहिला करायला पाहिजे, आणि आमची फेऱ्या गेल्याशिवाय वॉर्मअप तर आमचा काही स्टार्ट होत नाही. कबड्डी खेळायची आणि ही आमची टीम आतापर्यंत चांगली चाललेली, पण अजून आम्हाला इम्प्रूव्ह करायची टीमला. म्हणून आम्ही ही प्रॅक्टिस ठेवलेली आहे आणि सगळे प्लेयर आलेले आहेत टीमचे. जे जे प्लेयर आहेत, कॅप्टन वाईस कॅप्टन सगळे आलेले आहेत. आम्ही कबड्डी खेळायला स्टार्ट करतो. आमची डिफेन्स चांगली आहे. रेडिंगमध्ये आम्हाला प्रॉब्लेम, डिफेन्सचा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. डिफेंडर 3 डिफेंडर आणि 4 रेडर आहेत आमच्या टीममध्ये. डिफेंड का प्रॉब्लेम नाही, रेडिंग इम्प्रूव्ह करायची आम्हाला. आणि रेडिंग इम्प्रूव्ह करायची तर आम्हाला पहिला डिफेंडरने इम्प्रूव्ह करून घेतला आमचा, कारण आमच्याकडे 3 रेडर आहेत ते चालतात. 4था रेडर आदित्य सिद्धेश कदम एक नावाचा आमच्याकडे रेडर आहे, तो जरा चालत नाही आहे. म्हणून त्याच्यासाठी आम्ही जर ही स्पेशल प्रॅक्टिसच ठेवलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही एक मॅच हारले आणि ती आम्हाला परत एक चूक करायची नाही आहे. म्हणून डिफेन्स आमचा खूप चांगला आहे, की डिफेन्स रेडर आमचे चालत नाहीत, त्याची प्रॅक्टिस करायची आहे आम्हाला. आमचा डिफेन्स चांगला होता, आम्हाला रेडिंगमध्ये इम्प्रूव्ह करायचं होतं. म्हणून आम्ही वाडीतल्या मोठ्या पोरांना विचारून काही ट्रिक्स समजून घेतलेल्या रेडिंगचे. आणि आमचे रेडर आता खूप चांगले चालत आहेत. जसं की ते आमच्याकडनं स्टार्टिंगला चुके होत होते आणि आम्ही सारखे आऊट होतो, ते आता होत नव्हते. आणि रेडर बऱ्यापैकी चांगले चालत आहे आणि डिफेन्स पण चांगला आमचा आहे, जे तुम्हाला मागाशी कळलंच आहे व्हिडिओ बघून. रेडिंग आमच्याकडे 30 चुके होत होत्या, भरपूर चुके होत होत्या आमच्याकडनं रेडिंगमध्ये. म्हणून डिफेन्स चांगला होता. आणि आता डिफेन्स आणि रेडिंग दोन्ही चांगले आहेत, म्हणजे आता टीम पूर्ण ऑलराऊंडर झालेली आहे. तुम्ही बघू शकता रेडिंगमध्येच आम्ही सगळे चांगलेच आहोत. आता आमची रेडिंग चांगली झाली आहे. तुम्ही तर मग कबड्डी खेळत असाल ते कमेंटमध्ये नक्की टाका, खेळत आहे की नाही. आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक करा चॅनल प्लीज.